नमस्कार मंडळी. एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूपच पौष्टिक, चवीला एकदम भारी असे मूगडाळ मेथी पराठा. हा पराठा तुम्ही टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी पण एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आणि एकदम अशी सोपी रेसिपी आहे. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1.5 कप गव्हाचं पीठ आहे, ते चांगलं चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे, ती ओव्हरनाईट मी भिजशी ठेवली होती. त्यानंतर अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर 2 चमचे दही घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 पाकळ्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण मेथी आहे ती साफ करून घ्यायची आहे. म्हणजे मेथीची जी पानं आहेत ती काढून घ्यायची आहेत. इकडे अशी मेथीची पानं आहेत ती अशी काढून घ्यायची आहेत. इकडे आपल्याला देठांचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता फक्त आपल्याला मेथीची पानं पाहिजेत. असं एक एक करून काढायचं आहे. बघू शकता असं मी काढून घेतलेलं आहे. आपण आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याने. मेथीची पानं मी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता ही चिरून घेणार आहोत. अगदी बारीक चिरायचं आहे, बघू शकता. असं सुरीच्या साहाय्याने चिरून घ्यायची आहेत. बघू शकता आपलं चिरून झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण जी मुगाची डाळ घेतली होती ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण मिरची घालायची आहे. मिरची तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर जिरं घालायचं आहे, लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं आहे व मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे स्टीलचा. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये जे मुगाचं बॅटर वाटून घेतलेलं मिक्सरला ते घालायचं आहे. खूप छान लागतात हे पराठे. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. असं मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण मेथी बारीक चिरून घेतलेली ती घालायची आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये व बाकीचे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. हळद घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे. गरम मसाला घालायचा आहे. आमचूर पावडर घालायची आहे. काळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण दही घालायचं आहे 2 चमचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. व आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. पाणी घालायचं आहे थोडं थोडं व चांगलं मळून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. चांगलं मळून घ्यायचं आहे.
जर हाताला थोडं चिकटत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. बघू शकता आपला डो तयार झालेला आहे. आपण आता याचे पराठे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती आपण आता गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे व जो मेथी मूगडाळचा डो तयार केलेला गव्हाच्या पिठाचा तो असा गोळा ठेवायचा आहे व लाटून घ्यायचा आहे. असा पराठा करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशी थिकनेस पाहिजे. आपण आता हा शेकून घेणार आहोत. आपण आता पराठा आहे तो शेकून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी तवा घेतलेला आहे. तव्यावरती आपण आता तेल आहे ते घालायचं आहे. तुम्ही इकडे तूप पण वापरू शकता. आपण आता हा पराठा केलेला आहे तो असा हा तव्यावरती ठेवायचा आहे व शेकून घ्यायचा आहे. आपण आता हा पलटी मारून घेणार आहोत. व थोडंसं असं वरून तेल सोडायचं आहे. बाजूने सुद्धा गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा व असं शेकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा आपला मूगडाळ मेथी पराठा तयार झालेला आहे. तुम्ही मस्तपैकी लसूणची चटणी, टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. माझी ही मूगडाळ मेथी पराठा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.